स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज एनालायझर न्यूज, एनालायझर न्यूज। मंडळी नमस्कार। आज दोन मुद्दे मांडायचे आहेत आणि दोन व्हिडिओ मला तुम्हाला दाखवायचे आहेत। या चार विषयांच्या व्यतिरिक्त कोणताही मुद्दा आजच्या व्हिडिओमध्ये असणार नाही आणि मला वाटतं दोन व्हिडिओ बघितल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल। माझा मुद्दा पहिला आहे, या चॅनलवरती एखादा व्हिडिओ प्रसारित झाला की त्यावर अरे चाटायची म्हणजे तरी किती चाटायची, भाजपची किती चाटायची, भाजपचा चाटुकार आहेस तू, किंवा माझ्या जातीवर बोलत, तुम्हाला भाजपचं चांगलंच दिसतं, वाईट काहीच दिसत नाही, भाजपचे गुलाम झालात, भाजपचे अंधभक्त झालात, वगैरे वगैरे सगळ्या शिव्या घातल्या जातात। त्या शिव्या सहर्ष स्वीकाराव्या आणि चालावं। एक म्हण शिकलोय ना, हाथी चले बाजार कुत्ते भोके हजार। त्यामुळं अशा भुंकणाऱ्यांच्याकडे दुर्लक्ष करावं, कारण ही भुंकणारी ना मी भाजपच्या विरोधात काय बोललोय हे कधी बघत नाही आणि कशा करता भाजपच्या विरोधात आपणच बोललो ते जगाला पुन्हा पुन्हा दाखवून द्यायचं। त्यामुळे यांना भुंकू द्यावं आणि पुढे सरकावं। बरं, ही जी भुंकतात त्या मंडळींना एक कळत नाही की HMVची संख्या किती आहे। HMV म्हणजे हिज मास्टर्स व्हॉइस। एक बिस्किटचा तुकडा रेग्युलरली नियमित वेळेत खायला मिळाला की आपल्या मालकाचा आवाज ऐकण्यासाठी आणि मालकाचं कौतुक ऐकण्यासाठी ते भोंग्याजवळ कायम बसून असलेला हिज मास्टर्स व्हॉइस चा तो सिम्बॉल मधला कुत्रा, तो कुत्रा सिम्बॉलिक आहे। मला वाटतं या म्युझिक कंपनीनी HMV या म्युझिक कंपनीनी ते चित्र त्यांच्या तत्कालीन स्थितीमध्ये तर केलं असेल, पण आताच्या भुभुत्कार करणाऱ्या श्वानांनाही लागू पडेल अशा स्वरूपाचं ते ठेवलंय की काय, असा प्रश्न माझ्या मनामध्ये पडतो। मी स्वतः एकटा सुशील कुलकर्णी काही लोकांना एकत्र घेऊन अनालायझर नावाचं चॅनल चालवतो आणि त्यावर माझ्या भावना व्यक्त करतो। माझ्या भावना, त्या माझ्या उमरीकरांच्या भावनांची अभिव्यक्तीचं माध्यम आहे अनालायझर। म्हणजे मी त्याला अनालायझर असं नाव दिलंय आणि त्या नावानं मी माझ्या मनातल्या भावना, माझ्या मनातले विषय, माझ्या मनातलं पृथक्करण मांडत असतो आणि त्यासाठी मी एक व्यवस्था उभी केलेली आहे। जी व्यवस्था आम्ही चालवतो त्याला कुठली सरकारी मान्यता नाही, सरकारी मंजुरी नाही, सरकारी जाहिराती नाहीत की कोणत्या उद्योगाकडे आम्ही जात नाही। त्यामुळं ते एकट्याचं असं माध्यम आहे, समाज माध्यम आहे, सोशल मीडिया आहे। पण स्वतःला तटस्थ पत्रकार म्हणविणारे, ज्यांना पत्रकार हे बिरुद लावलं जातं आणि गळ्यात मात्र कोणाचं ना कोणाचं मंगळसूत्र घालून हे फिरत असतात, अशा फिरणाऱ्या लोकांची वस्तुस्थिती उघड होते। सगळ्यात पहिल्यांदा एका टीव्ही चॅनल मधलं दृश्य मला तुम्हाला दाखवायचं आहे, बघून घ्या, तुमच्या लक्षात येऊन जाईल। दिवस सुट्टीचा होता, त्या चॅनलचे संपादक न्यूज रूम मध्ये हजर होते आणि तिथे ते आपल्या चॅनलमध्ये तुझ्या गळा माझ्या गळा करणाऱ्या ठाकरे बंधूंचं कौतुक सोहळा पाहत होते आणि ते पाहताना कसा जल्लोष केला जात होता हे आपल्या लक्षात आलं असेलच। हे ABP माझाचं न्यूज रूम होतं। जल्लोष चालू होता HMVचा। आपल्या मालकाचा चेहरा बघून, आपल्या लोकांचा बघून ते व्यक्त करत होते आणि हे त्या चॅनलवर व्यक्त करत होते
ज्या चॅनलवरती सरकारची मेहरबानी असते, लोकांनी पैसे दिलेले असतात, लोक पैसे देऊन बघतात, तिथे तटस्थता न दाखवता यांचे हे उद्योग चालू होते. आता एवढ्यावर नाही भागत. एका चॅनलच्या कर्मचाऱ्याने स्वतः केलेला एक व्हिडिओ आहे, जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय आणि त्यातले दृश्य बघताना तुम्हाला काय वाटेल, शब्द ऐकताना काय वाटेल, जरा बघून घ्या. महाराष्ट्र आणि मराठी माणूस ज्या क्षणाची वाट पाहत होता तेच आज घडणार होतं. आमची पिढी ऐतिहासिक दिवसाचा साक्षीदार होणार होती आणि परकीयांची आक्रमणं उलथून लागण्याची सुरुवात होणार होती. तोच हा दिवस अखेर आला. आज सकाळची सुरुवात खास होती. मराठी मनाचे दोन शिलेदार आज एकत्र येणार होते. दिल्लीचेही तख्त झुकवणाऱ्या ठाकरे ब्रँडची ही गोष्ट. ठाकरे बंधू तब्बल 20 वर्षानंतर म्हणजेच 2 दशकानंतर एका व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळाले आणि आमच्या पिढीला ठाकरेंची दुसरी पिढी पाहायला मिळाली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्यानं सकाळपासून ऑफिसमध्ये उत्साह होता. नेहमी दिवसाची सुरुवात ही आमची नॉर्मल बातम्यांनी होते, मात्र आजची सुरुवात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या बातमीनं झाली. पाहिलं, या चॅनलच्या संपादकांना आता मी दाखवतोय जे टाळ्या वाजवत होते. टाळ्या, या टाळ्या वाजवणं काय सिद्ध करतं? या टाळ्या वाजवणं हेच सिद्ध करतं की आपल्या मनात काय आहे, कोणाविषयी आपल्या मनात ममत्व आहे, चांगली भावना आहे. तटस्थतेच्या नावाखाली आपण कोणाचे गुणगान गातोय, काय करतोय. मला जे शिव्या घालतात ना, त्यांच्यासाठी हे व्हिडिओ फार महत्वाचे आहेत. मराठी न्यूज चॅनलवर हा सगळा गोंधळ सुरू होता आणि हे सगळं कौतुक सुरू होतं. आणि मला मात्र लोक म्हणतील, भाऊंना म्हणतील, प्रभाकरला म्हणतील की तुम्ही म्हणजे काय, चाटायची म्हणजे किती चाटायची, कौतुक तरी किती करायचं, हे सगळं बोलत राहाल मला माहित आहे. अहो, तुम्ही तुमच्या लाभासाठी एवढं प्रेम दाखवू शकता. आम्ही आमच्या भावनांच्यासाठी आणि आमच्या प्रेक्षकांना जे आवडतंय त्यासाठी विषय मांडत असतो ना. त्यामुळं या सगळ्यांना उघड करणारा हा मुद्दा आपल्या लक्षात आला असेलच. या HMVची मानसिकताच या निमित्ताने उघड होते. नमस्कार.